नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तेर गावामध्ये आलेलो आहोत। हे तेर गाव जे आहे ते धाराशिवपासून अवघं 19 किलोमीटर आहे आणि या तेर गावाचं जे महात्म्य आहे आणि पूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव गाजतं असे ते संत गोरोबा काका या नगरीमध्ये जन्माला आले होते आणि तेच गोरोबा काका या तेर गावामध्ये त्यांचं मंदिर आहे आणि त्यांच्या मंदिराच्या समोरच हे यात्रा भरते आहे। आता हे यात्रा जी आहे हे यात्रा जवळजवळ महिनाभर राहते। आजपासून हे बघा बैलगाडी किती सुंदर आहे। गोरोबा काकाची या ठिकाणी पालखी आहे आणि या गोरोबा काकाच्या पालखीमध्ये कुठून आली पालखी महाराज? पंढरपूरहून आलेत। बरं बरं, कोण आहेत महाराज त्या पालखीसोबत? ते का कुठे आहेत महाराज? महाराज कुठे आहेत? तर हे किती लोक येतात ह्याच्यात? 200 बरं असतील। 200 बैलगाडीचं काय महत्त्व? काय महत्व काय महाराज लोक सांगते ते आम्ही। बर म्हणजे हे जी प्रथा आहे ही जुनी परंपरा आहे। ही परंपरा पूर्ण मोडीत आलेली आहे म्हणून ती चालू केली म्हणून महाराज। प्रथा चालू होण्यासाठी हे कारभार आहे। हां, पहिले चळ जी महाराज सांगितल्यावर येत असतोय। पहिलं चळ आंब्याची येते, बैल चळ आंब्याची येते हो। चळ आंब्याचे? हा. चळ आंबा म्हणजे पंढरपूर आहे खालताय। बर हा. त्या गावाचं नाव आहे काय? चळ आंबा? चळ आंब। त्या चळ आंबाची बैल आहेत ही। आता आहेत का बैलाची? चालू आहे का प्रथा? बैला चालू आहे। मग हिथं जर साली येते ती बैल हे करते ती। बर महादेवावर तर लय होती। हा तुम्हाला सांगतो 100-150 गाडी अशी एका मागे एक. म्हणजे पहिले गाडी बैल जे आहेत हा. ते चालू आहे म्हणा की? चालू आहे हा. हे आपल्याला दाखवायचं आहे सगळं। हे गोरोबा काकाचं मंदिर आहे। उद्यापासून यात्रा फुल्ल भरली जाते। हे पूर्ण मैदान आता भरलं जाणार आहे उद्या। हे गोरोबा काका उद्या आहे का? उद्या एकादश म्हणजे उद्या यात्रा सुरुवात। किती दिवस असते पुन्हा? 15 दिवस असते का? महिनाभर होते ना पहिला? दशमीला येते 15 दिवस नियमानं आपलं। बर हा किती झाले की संपले बर उद्यापासून चालू सुरुवात। आता उद्यापासून पूर्ण महाराज वगैरे येतात। सगळे किती दिंड्या येतात साधारण? दिंड्या कमीत कमी 60-70 दिंड्या येतात। 60-70 पूर्ण तालुक्यात येतात का लांबून येतात? लांबून येतात, दुसऱ्या जिल्ह्यात नाही। बर दिंड्या भरपूर येते। दुसऱ्या जिल्ह्यात आपण आता हे तर यात्रा दाखवली, पण आपण महाराजाची मुलाखत घेणार आहेत आणि ती मुलाखत आपल्याला घ्यायची आहे। दिंड्याला काय उद्याच्याला तर आपण तेरमध्ये संत गोरोबा काका यांच्या नगरीत आलो आहेत आणि इंद्रायणीच्या काठी असा एक प्रकार आपण घेतलेला आहे। हे गोरोबा काकाच्या मंदिराच्या बाजूलाच हे नदी आहे तेरणा आणि या तेरणेच्या काठेवरच संत गोरोबा काका यांचं मंदिर वसलेलं आहे। ते कधी वसले आणि नेमकं मंदिराचं महत्त्व काय ह्याच्यावर गाडा अभ्यासक असणारे दीपक खरात महाराज आपल्यासोबत आहेत। आपण दीपक खरात महाराजांना याविषयी बरीचशी चर्चा करणार आहेत आणि खरं म्हणलं तर गोरोबा काका यांचं महत्त्व आणि त्यांनी केलेला त्याग हे आपण मांडणार आहेत। महाराज, तुम्ही नोकरीत होतात आणि नोकरीचा त्याग केला। लोक नोकरी शोधण्यासाठी उभं आयुष्य वाया घालवतात, जवळजवळ 40 वर्षापर्यंत लग्न न करता
मला नोकरी मिळाली पाहिजे तर नोकरी मिळाल्याशिवाय मी चांगला जगू शकत नाही, ही भावना तरुण पोरावामध्ये कायमची निर्माण झाली आणि नोकरी शोधण्यासाठी निमाविष्य घालवतात आणि ती नोकरी तुम्हाला कवळ्या वयात मिळाली असतानासुद्धा नोकरीचा त्याग केला आणि सांप्रदायिक हा विषय घेऊन तुम्ही गोरोबा काकावर एक चांगल्या पद्धतीचा ग्रंथ लिहिला आहे, माहिती लिहिली आणि समाजाचं प्रबोधन, गोरोबा काका म्हणजे काय आणि आपल्याला नेमकं करायचं आहे काय आयुष्यामध्ये, हे सगळं त्या ग्रंथामध्ये मांडले आणि तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये आता मांडत राहत आहात. कारण तुम्ही नोकरी सोडली, पण तुमचं जनकल्याण करण्याचं, परिवर्तनवादी विचार रुजवण्याचं, संतांचे विचार रुजवण्याचं काम कायमस्वरूपी चालू आहे आणि अखंडपणे चालू राहणार आहे. तुम्ही काय संदेश देता त्याच्यातून? प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक इति कर्तव्यता ठरलेली असते. आम्ही ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच कालावधीत तुमच्या प्राक्तनामध्ये तुम्ही विहित कर्म म्हणून काय करणार आहात हे अस्तित्व ठरवतं, ही माझी भावना. माझा शैक्षणिक कालावधी अत्यंत चांगला आणि संपन्न असा राहिला. आता हे बोलायला मला संकोच वाटतो आहे, पण विद्यापीठाचा 2 वेळा मेरिट होतो. त्यामुळं नोकरीचा संबंध शैक्षणिक आयुष्य संपल्याबरोबर माझ्या घरातल्यांचा आग्रह या कारणामुळे 1-2-3 ठिकाणी नोकरीचा संबंध आला. पण मुख्य भाग हा की मी स्वतः माझा बालपणापासून संत वाङ्मयामध्ये रमणारा माणूस राहिलो आहे. घरातलं वातावरण आध्यात्मिक होतं आणि जन्म गोरोबा काकांच्या तेरचा असल्यामुळे आपोआपच तेर परिसरात किंवा तेर गावामध्ये जन्मलेल्या सगळ्याच बालकांचं एक भाग्य राहतं की आम्ही लहानाचे मोठे होत असतानाच तेरणीचा काठ, भगवान कालेश्वराच्या मंदिरातल्या त्या आरतीचा आवाज, तो घंटानाद, चौघडा, प्रत्येक महिन्याच्या वारीला येणाऱ्या अनेक दिंड्या, पालख्या, समाधी सोहळ्याचा मुख्य उत्सव, आमची उटीवारी, गोरोबा काकांचा पालखी सोहळा, अशा सगळ्या गोष्टी पाहत पाहत लहानाचे मोठे झालेलो. माझ्या घरातलं आध्यात्मिक वातावरण ह्या विषयात माझं रमणं अशा कारणामुळं एका विशिष्ट कालावधीमध्ये माझं समाधान त्या ठिकाणी इकडं आहे हे लक्षात आलं आणि नोकरी आपोआप बाजूला गेली. नोकरीमध्ये तुम्ही तेरणा चॅरिटेबल ट्रस्टला होतात का? कसं तेरणा महाविद्यालय कुठं होतं नेमकं? हा विषय अशा स्वरूपानं बोलावा की नाही मला ठाऊक नाही. तसे मी पुण्यामध्ये एका संस्थेमध्ये काही सेवा केलेली, त्याच्यानंतर आणखी एक कोणत्या जॉब वर्षामध्ये झालेला. तुमच्या विषयाच्या नोकरी लागली आणि कोणत्या वर्षामध्ये सोडली? किती माझा वर्षात? पहिला जॉब हा 2001 मध्ये लागलेला होता. वय वर्ष किती होतं? माझं PG संपलं आणि त्याच्यानंतर लगेचच मी जॉईन झालो होतो. तरी पण पुणे विद्यापीठात वय 5वा किती होतो होतं? विद्यापीठाचा. त्यावेळेला मी काय एक 21-22 वर्ष वगैरे असेल. आणि शैक्षणिक सोडली आयुष्य नोकरी संपलं. किती वर्षानं? मला नोकरी सोडून साधारण आता 12-13 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी म्हणजे झाला आहे. किती वर्ष नोकरी केली? मी पुण्यातला संबंध गृहीत धरला तर ते 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर मात्र 11 वर्ष 11 महिने इथं धाराशिवमध्ये मी सोशल सर्व्हिसेस डिपार्टमेंटचा HOD राहिलो आणि VLC म्हणून होतं. तेरणा महाविद्यालयाला होतात का तुम्ही? मी तेरणा अध्यापक विद्यालय याचा संबंध माझा आला. तो नियमानुसार होता की नाही हा विषय वेगळा, पण प्राचार्य भालचंद्र हुच्चे सर होय 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 तेरणा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य होते, प्रशासकीय अधिकारी होते आणि काय वक्तृत्व म्हणा किंवा विद्यार्थ्यांमध्ये रमणारा माझा स्वभाव म्हणून DED कॉलेजकडे एक माझा रोल आपोआप तयार झाला होता. त्यामुळं तिथं विद्यार्थ्यांच्या पुढेही काही कालावधी माझा म्हणजे गेलेला. साधारणपणे हे 11 आणि ते 3 13-14 वर्ष नोकरी केली. हो साधारणपणे. मग तुम्ही गोरोबा काकांकडे कसं वळलात? मी सुरुवातीलाच हा भाग लोक बोललो. विठ्ठलाकडे वळतात, लोक महादेवाकडे वळतात, लोक कुणकडेही वळतात, पण तुम्ही गोरोबा काकाकडे वळण्याचं काय कारण आहे आणि गोरोबा काकांचा कोणता हेतू तुम्हाला आवडलेला आहे? काय नेमकं आवडलं गोरोबा? पहिला भाग तर हा की माझा जन्म गोरोबा काकांच्या भूमीतला.
दुसरा भाग असा की जन्मल्यावर 5व्या दिवशी गोरोबा काकांच्या समाधीवर ठेवून तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये घातली गेलेली होती. कोणी घातली? कोण आहेत महाराज? नाही, माझ्या घरातलीच एक माऊली काकांच्या समाधीवर माळ ठेवली आणि काकांच्या समोर समाधीच्या तिथे ते लहान बाळ 5 दिवसाचा होतो तेव्हा. त्यावेळेला ती गळ्यात घातली गेली होती. नंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये तुकोबारायांच्या वंशाकडून पुन्हा माझ्या गळ्यामध्ये ती माळ आली. 5-5.5 महिन्याचा झाल्यावर एका अनाकलनीय योगायोगानं म्हणेन मी गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये रामायण कानावर पडत गेलं. 5-5.5 महिन्याचा असताना. म्हणजे माझ्या घरामध्ये एक साध्वी होऊन गेली. आयुष्य ब्रह्मचर्य होतं तिचं. 80 वर्ष जगली आणि सतत परमार्थ एवढा एकच भाग तिच्या आयुष्यामध्ये राहिला. तशी ती माझी आत्या. पण आत्या असली तरी तिचं आयुष्यच ब्रह्मचर्य आहे. त्यामुळे नावसुद्धा बदललं गेलं नाही. तेरचं नाव आमच्या घरचं तेच नाव तिचं होतं. आणि तिचा नित्यक्रमच हा होता की पहाटे 4 वाजता उठायची. सकाळचं काकडा भजन वगैरे अशा गोष्टी असायच्या. म्हणजे बालपण तुमचं मी तिच्या ओटीत टाकला गेलेलो होतो. आणि सप्त्यामध्ये हे हरिनामाचे बोल तुमच्या कानावर पडत गेले. वय वर्ष 7-8 या कालामध्ये ना? 7-8 म्हणण्यापेक्षा वडील शेती किंवा मिळेल ती कामं करणारे आई वडील. मी 5-5.5 महिन्याचा झालो की त्यांनी काम सुरू केलं म्हणे आणि मला सांभाळण्याची जबाबदारी माझ्या आत्यावरती आली. तिचा एक नियम होता की गोरोबा काकांच्या समाधी मंदिरात चातुर्मासामध्ये संत एकनाथ महाराजांनी नाथबाबांनी जे भावार्थ रामायण लिहिलं आहे ते भावार्थ रामायण आमच्या इथं पाठ असतो 4 महिने. 4 महिन्याचा कालावधी पूर्ण मिळत नाही आम्हाला पालखी सोहळ्यामुळे, पण चातुर्मासामध्ये रामायण असतं. आणि तिचा नियम काकांच्या मंदिरातल्या त्या रामायणाला ती रोज यायची. ती मला कौतुकानं सांगायची की तुला माझ्या काय ओटीमध्ये टाकलं आणि तू 5-5.5 महिन्याचा झाला नाही तोपर्यंत माझा चातुर्मास आला. मग तुला सांभाळायचं का चातुर्मासाला जायचं? मग मनात विचार आला की तुलाच घेऊन जाऊया. म्हणून ती 5-5.5 महिन्याचा होतो त्यावेळेलाच ती मला काकांच्या मंदिरात रामायण ऐकायला घेऊन यायची असं सांगते. आणि ती 5.5 महिन्याचे असतात. अरे वा. आता हे मला कळण्याचं कारण नाही, पण ती कौतुकानं सांगायची की तू भूक लागल्यामुळं घरी एखाद्या वेळेला रडला असेल, पण गोरोबा काकांच्या मंदिरात दुपारी 2 वाजेपासून त्यावेळेला रामायणही वैभव संपन्न होता. अगदी 6 वाजेपर्यंत ते चालायचं. 5:30-6 वाजेपर्यंत. पण मंदिरात तू कधीच रडला नाहीस. मला उगीच असं वाटतं की कणाकणानं ते संस्कार होत गेले, रक्तामध्ये भिनत गेले. घरातलं वातावरणही तशा स्वरूपाचं आध्यात्मिक होतं त्या एका माऊलीमुळं. आज मेंढा गावामध्ये सद्गुरू अण्णा महाराजांचं एक मंदिर आहे. त्यांचा पालखी सोहळा तेरला येतो. त्यांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. तिथं अखंड विना चालतो. त्या अण्णा महाराजांच्या आयुष्याचा संपूर्ण कालावधी गोरोबा काकांची सेवा करण्यामध्ये गेलेला. बापरे. अण्णा महाराज मेंढ्याला आहेत का आता? मेंढ्याला त्यांची समाधी आहे आता. म्हणजे त्यांचं मंदिर आहे आता. त्यांचे काय त्यांचं वंशज? नाही, ब्रह्मचारी महात्मा. तर त्या महात्म्यानंच मला गीतेची संथा वगैरे दिलेली, काही अध्यायांची. इथलं रामायण त्यांच्या आधिपत्याखाली तुम्हाला लाभला म्हणायचं? ते बालपणापासूनच ते अगदी. महाराज मला काय म्हणायचं, तुम्ही संत गोरोबा काकावर ग्रंथ लिहिला, ते तुम्ही कसं शोध ग्रंथ झाला, तो काय शोधून माहिती काढली, त्याच्यातला विशेष याचा काय एखादा प्रसंग सांगता येईल का? गोरोबा काकांचा जन्म आणि गोरोबा काकाचा मृत्यू आणि गोरोबा काकांचं इकडं संत महात्मे वगैरे आले होते आणि कच्चं मडकं कोणतं पक्कं मडकं कोणतं हे शोधण्याचं काम महाराजांनी केलं अशी माहिती मिळते. नेमका तो प्रसंग काय होता, कसा होता? आपण एका प्रश्नामध्ये जवळजवळ 5-6 उपप्रश्न विचारलेत मला. पहिला भाग हा की गोरोबा काकांचा जन्मस्थान श्री क्षेत्र तेर. गोरोबा काकांच्या चरित्रासाठी आपण संदर्भ कुठून काढले किंवा शोध कुठून घेतला असं ज्या वेळेला आपण म्हणता, त्यावेळेला पहिला विषय तर हा की संत नामदेवरायांनी
जवळजवळ सगळ्याच संतांची चरित्र त्यांना समकालीन असलेले जे संत होते त्यांची चरित्र त्यांनी लिहून ठेवली आहेत अभंग रूपामध्ये. बरं. नामदेव महाराज. संत नामदेव महाराजांनी. तर संत गोरोबा काकांचं चरित्रसुद्धा संत नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे, ते उपलब्ध आहे आजही. त्यामुळं गोरोबा काकांचे पहिले चरित्रकार संत नामदेवराय. वा वा वा. नामदेवरायांचे अभंग त्याच्यामध्ये ते चरित्र आहे. संत नामदेवरायांच्या नंतर पैठणचे नाथबाबा संत एकनाथ महाराजांनी अभंग स्वरूपामध्ये गोरोबा काकांचं चरित्र लिहिलेलं आहे. तर त्यातूनही काकांच्या चरित्राचे संदर्भ मिळतात. याच्याशिवाय महिपती बाबांनी कुठले होते नामदेव महाराज की ज्यांनी गोरोबा काकांचं चरित्र लिहिलं? आपले प्रश्न अपूर्ण राहतील, उत्तर बरीच. आपण विचारलेला हाही प्रश्न गृहीत धरायचा झाला तर महाराष्ट्राची वारकरी परंपरा नामदेवरायांचं मूळ स्थान किंवा मूळ गाव नरसी मानते. नरसी नामदेवच म्हणतो आपण त्यांना. पण नामदेवरायांचं संपूर्ण आयुष्य मात्र पंढरपुरातच गेलं. आणि हे सगळे एका काळातले महात्मे. गोरोबा काका असतील, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जगमित्र नागा, सच्चिदानंद बाबा, जोगा परमानंद, सावता बाबा, संत चोखामेळा, ही संतांची खूप मोठी मांदियाळी आहे. ती अगदी जनाबाईंपासून ते मुक्ताबाईंपर्यंत एक मोठा वैभव संपन्न कालावधी महाराष्ट्राच्या मातीनं तो पाहिला आहे. तर यातल्या बहुतांशी संतांची चरित्र त्यांना समकालीन असलेले संत नामदेवांनी लिहिलेली आहेत. नामदेवरायांच्याकडून ते चरित्र अभंग रूपात लिहिलेलं आहे, प्रश्नच नाही. साहित्यिक असं म्हणताना मात्र मी एक गोष्ट अशी म्हणेन, आज रोजी साहित्यिक म्हटल्यानंतर कल्पनाशक्तीतून ते प्रतिभेतून ते उतरतं असं म्हणेन. त्याला अनुभूतीची जोड असते की नसते मला ठाऊक नाही. पण संत वाङ्मयाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते प्रतिभा तर त्यामध्ये आहेच आहे, पण ती केवळ प्रतिभा नाही तर प्रतिभेच्या सोबतीला तिथं अनुभूती आहे. अनुभूती. त्यामुळं एखाद्या कवीनं केलेल्या कल्पनेत जे उमटलं वैचारिक स्वरूपानं ती त्याची कल्पनाशक्ती जशी त्या पद्धतीनं उमटलेलं असेल, पण सगळंच अनुभूतीशी जोडलेलं असेल असं नव्हे. करेक्ट. पण तुकोबा ज्या वेळेला बोलतात, ज्ञानोबा ज्या वेळेला बोलतात, गोरोबा काका ज्या वेळेला बोलतात, त्यावेळेला त्यांचा शब्द न शब्द हा अनुभवाला प्रत्यय आल्यानंतर ज्या अनुभूती जाग्या झाल्या त्यातून मग ते शब्दरूप घेतलं गेलं आहे. आणि मग ते समाजाला सांगितलं गेलं की बाबा असं असं जगा, आम्ही या वाटेनं गेलेलो आहोत, या वाटेनं जर चालत राहाल तर धोका असणार नाही, वाट तुमची जरा बिघडली, थोडं दुसरीकडे गेली तर कदाचित वाटेमध्ये काटे असू शकतात. त्यांनी ते अगोदर अनुभवलं आणि मग समाजाला सांगितलं, नुसती कल्पना नाही ती. आता मला हे म्हणायचं की महाराजांचा जन्म आणि महाराजांचा मृत्यू हा जो कालावधी होता तो साधारण किती वर्षाचा होता? गोरोबा काकांचं संपूर्ण आयुष्य गृहीत धरल्यावर साधारणपणे 50 वर्षाचा तो कालावधी आहे. तसं संत वाङ्मयाचे किंवा त्याहीपेक्षा गोरोबा काकांच्या चरित्राचे जे काही मोजके अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये काही मतभेद दिसतात, पण सर्वानुमते जे सांगितलं गेलं त्यात तो 50 वर्षाचा कालावधी मानला जातो. 1267 ते 1317 हा कालावधी काकांचा आहे. हे मी इसवी सन सांगितला. 1267 ते 1317. आपण मृत्यू असा शब्द उच्चारला तिथे मात्र मी आवर्जून हा भाग नोंद करेन. महाराष्ट्राची वारकरी परंपरा गोरोबा काकांचा मृत्यू हा शब्दही आम्ही उच्चारत नाही. ती संजीवन समाधी आहे. त्यांनी समाधी घेतली आहे. घेतलेली समाधी. हो, आम्ही महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे सगळे संजीवन समाधीच मानतो. बरं. त्यामुळं त्यांच्या जाण्याला समाधी म्हणजे किंवा निर्वाण मृत्यू असं आपण म्हणूया. मृत्यू असं म्हणण्याची गरज पण नाही. म्हणजे जीवन समाधी घेतली का समाधीच घेतली? हो, संजीवन समाधीच घेतली. संजीवन याचा अर्थ जिवंत समाधी असाच तुमचा तो शब्द. त्याला मूळ वारकरी परंपरा संजीवन समाधी असं म्हणते. यासाठी स्वतंत्र पुरावे काही उपलब्ध आहेत नाहीत हा एक स्वतंत्र विषय झाला. पण महाराष्ट्राची वारकरी परंपरा मात्र गोरोबा काकांची समाधी संजीवन समाधी आहे असंच मानते. बरं, या कालावधीमध्ये महाराजांनी केलेलं कार्य आणि मी मगा म्हटलेलं संताची केलेली तपासणी, कच्चं का पक्क, म्हणजे परिपक्व संत कोणते आहेत
हे तपासण्याचं काम गोरोबा काकाकडे दिलं होतं असं लोक सांगतात. तर त्या कालावधीमध्ये गोरोबा काकाने केलेलं कार्य, त्यांचं महात्म्य आणि जगाला दिलेला संदेश. होय. आपल्या मागच्या प्रश्नातलं शेवटचं एक वाक्य मी सांगून मग पुढे जातो. ते म्हणजे गोरोबा काकांनी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1239ला समाधी घेतली. बर सध्या शक 1948 चालू आहे. बर 1239 काकांचं समाधीचं शक. त्यांच्या कार्याचा विषय जर आपण म्हणाला तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच संतांनी समाजामध्ये ज्ञानाचा जागर घडविण्याचं सगळ्यात मोठं काम केलं. बर म्हणजे मी असं म्हणेन की तो कालावधीच नव्हे तर आजही या चालू कालावधीला आपण विज्ञान युग जरी म्हणत असलो तरी समाजामध्ये अज्ञान अजूनही तसंच आहे. बरोबर समाजामध्ये आजही अंधश्रद्धाचं पेव फुटल्याची स्थिती आहे. बरोबर आजही संत आणि संतांचा विचार इकडं माणसांचं आकर्षण जाणत्यांचं नक्की आहे, पण सगळ्यांचं ते आहे का हा प्रश्नच वाटतो. म्हणून कुठले तरी भोंदू बाबा काहीतरी करायलेले दिसतात. बरोबर म्हणजे आमच्या इथं वैचारिक अंधार पूर्णतः संपलाय अशी स्थिती नाहीच आहे. बरोबर संतांनी सगळ्यात मोठा आपल्या कार्याचा जो काही भाग समोर समाजाच्या केला तो तर महत्त्वाचा हाच की अंधारलेल्या अज्ञानाच्या रात्रीसमोर हे ज्ञानाचे दिवे मोडून पुढं आले आणि आपल्या परीनं समाजाला त्यांनी प्रकाश देण्याचा प्रयत्न केला. बरोबर समाजातल्या अयोग्य असलेल्या चालीरीती, आकारण येत असलेल्या अंधश्रद्धा याला बाजूला करून किंवा अनेक प्रकारचे भेदाभेद, कुणीतरी श्रेष्ठ कुणीतरी कनिष्ठ, महाराष्ट्राची वारकरी परंपरा हा भेदच मानत नाही. करेक्ट 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 संतांनी समाज जोडण्याचं काम केलं. संतांनी समाजाची मनं जी विभागत चाललेली होती त्यांना एक करण्याचं काम केलं. म्हणून तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भरम अमंगळ, म्हणून तर हे सांगितलं गेलं. कुळ जाती वर्ण ते अवघेची अकारण, म्हणून तर सांगितलं गेलं. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. त्याच कार्याचा हा भाग होता. एवढंच नाही तर नातं, घर असा संबंध आला की ते घर बनतं नात्यामुळं, त्या नात्यातल्या प्रेमामुळं. पण अलीकडं बघा माणसांची मनं कोरडी होत चालली आहेत, प्रेम संपत चाललंय. मध्ये मुंबईच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, जिथं निवास होता तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणाला जाईपर्यंत रस्त्यात मला 3 वृद्धाश्रम दिसले होते. ही अवस्था आहे. आणि तुकोबांसारखा महात्मा म्हणतो, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. अरे तो जिवंत आहे तोपर्यंत बघ रे, तो गेल्यानंतर पिंडदानाची 2 लाखाची पंगत घातली, काय अर्थ आहे त्याला? बरोबर 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 बरं त्याच्या नावानं करतो, खायला येतो का तो? केले आपणची जेवी, खातो आपणच. संतांनी समाजाला कसं जगायचं हे शिकवलं आणि संतांनी समाजाला आपल्या आचरणामध्ये आमचं आचरण कसं ठेवायचं हे शिकवलं. संतांनी समाजाला दिशा देण्याचं महत्त्वाचं काम केलं. जो समाज पूर्णतः भरकटल्याची अवस्था होती, जो समाज आपण कुठं जातोय ह्याचा अंदाजही नाही अशी अवस्था निर्माण झाली होती, त्या समाजाला त्यांनी एक मार्ग सांगितला. हा मार्गसुद्धा त्यांनी अत्यंत सुलभ आणि सोपा सांगितला. अगोदर धर्मग्रंथामध्ये आलेले मार्ग अयोग्य नक्कीच नव्हते, पण काही वेळेला ते सर्वसामान्य माणसासाठी क्लिष्ट झाले होते. एक कालावधी या देशामधला नक्की असा होता की त्यावेळेला संस्कृत ही सगळ्यांची भाषा होती. ती फक्त देवभाषाच नव्हे तर जनमानसाची सुद्धा भाषा होती. पण काही हजार वर्षांचा कालावधी गेल्यानंतर का असे ना, संस्कृत भाषा जनसामान्याला समजत नव्हती. त्यामुळं धर्माचं तत्त्वज्ञान जे प्राचीन ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं होतं सगळ्या समाजासाठी, ते सर्वसामान्य माणसाला पाहता येत नव्हतं, लक्षात येत नव्हतं, कळत नव्हतं. संतांनी हेतुपूर्वक समाजाच्या बोलीभाषेमध्ये त्यांना ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आणि जगणं कसं असावं हे सांगण्याचा प्रयत्न केला. सर, संतांचं काम खूप मोठं आहे, आता हे मला- सांगणंही कठीण आहे. संत हा जो शब्द आहे संत,
आता माझ्या बुद्धीप्रमाणे संत म्हणजे समानतेचा जनतेला संदेश देणारा जो कोण व्यक्ती आहे, विठ्ठलाचा भक्त, की त्यांनी समानतेचा संदेश दिला म्हणून त्याचं संत नाव पडलं, असं माझं मत आहे. आता तुम्ही संताचं विश्लेषण कसं करणार? संत या शब्दाचा अर्थ काय आणि संत म्हणजे नेमकं जगाला काय संदेश देत आहे? संत हा शब्द इतका मोठा आहे की या विषयानं आपण कितीही बोललो तर त्याचं विश्लेषण संपणार नाही. आपण सांगितलेलं एक लक्षण नक्की बरोबर आहे, पण संत हा शब्द त्याची व्याप्ती ही फार भव्य दिव्य आहे. म्हणजे कुठंतरी तुकोबांनी म्हणावं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत. ज्याच्या व्यक्तिगत आचरणाला परमात्म्यानं सुद्धा आलिंगन देऊन स्वीकारावं आणि ज्याचं जगणंच धर्म होऊन जावं तो संत. वा वा वा. संतांनी सांगितलं काय हा एक विषय झाला, पण संत जगले कसं हा एक दुसरा विषय आहे. खरं आहे, खरं आहे. त्यांच्या जगण्यातही विचार होता, सांगण्यात तर होताच होता. ते जसं वागले ना तो त्यांचा आचारसुद्धा धर्मतत्व आहेत. सत्य, प्रेम, करुणा ज्यांच्या रूपानं पृथ्वीवरती अवतरली त्यांचं नाव संत. वा वा वा. संत तुकाराम महाराज म्हणाले, जैसे बोले तैसे चाले त्याची वंदावे पाहुले. बोले तैसा चाले बोले तसे चाले त्याची वंदावे पाहुले. आज मोबाईलच्या या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ईश्वराचा संदेश कायमचा नष्ट होत चालला आहे आणि संताच्या वाणी जी आहेत त्या वाणीला लोक जेवढं पाहिजे तेवढं प्राधान्य देत नाहीत, असं वातावरण आजच्या या कलियुगामध्ये दिसतंय. याच्याबद्दल जनतेला तुम्ही काय सांगाल? नाही आहे, या गोष्टी प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करण्याच्या नक्कीच आहेत. पहिला भाग हा की सध्या माणसं इंटरनेट आणि मोबाईल याच्या आहारी जात आहेत, ही गोष्ट खरी आहे. मी कित्येकदा असं दृश्य पाहतो, एका घरातली माणसं आहेत, घरात बसलेली असतात संपूर्ण कुटुंबातली, पण एकमेकांशी बोलत नसतात. प्रत्येकाने स्वतःचे मोबाईल काढलेले असतात आणि त्या मोबाईलवर काहीतरी चॅट करत राहतात. चांगलं सख्य असलेले मित्र आहेत, एका ठिकाणी बसलेले असतात, अवस्था तीच आहे. मोबाईल काही अनुषंगानं गरज नक्की असेल, संपर्कासाठी ती सोय देते, काही गोष्टी त्यातूनही आम्हाला चांगल्या मिळू शकतात. पण आयुष्याला पुढं घेऊन जात असताना मोबाईल हे सर्वस्व जे बनायला लागलं आहे, हा भाग मात्र समाजाला कुठं घेऊन जाणार हा प्रश्न आहे. बरं. विद्वानांनी, या विषयातल्या तज्ज्ञांनी या संबंधानं समाजाच्या पुढं या गोष्टी बोलून दाखवण्याचीही गरज आहे आणि यासाठी सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. राहिला विचार संत आणि संतांनी सांगून दिलेला त्यांचा धर्म याचा, तर संतांचा विचार पाठीमागच्या कालावधीमध्ये जेवढा महत्त्वाचा आणि श्रेष्ठ होता, आज वर्तमान स्थितीतही तो तेवढाच नितांत आवश्यक आहे. खरं आहे. आणि भविष्याला गृहीत धरल्यानंतरही त्याचं महत्त्व कदापिही कमी होण्याची शक्यता कधीच असणार नाही. खरं आहे, खरं आहे. कारण ते जगण्याशी जोडलेलं आहे. बरोबर. आम्ही माणूस म्हणून कधी असू, ज्या वेळेला आमचं जगणं योग्य असेल, विवेकाला धरून असेल त्यावेळेला. नाहीतर प्राण्यात आणि माणसात फरक तो काय? नाहीतरी माणसाला मनुष्य प्राणी असंच म्हणलं जातं. बरोबर. हा मनुष्य प्राणी मधल्या स्टेजला आहे. बरं. म्हणजे मला सरळ सरळ असं म्हणायचं आहे, आम्हाला जन्माला निसर्गानं घातल्यानंतर आम्ही इथं आलोय ना, त्यावेळेला आम्ही मध्यस्थानी आहोत. आंघोळ करू ना. या ठिकाणाहून आम्ही संतांनी सांगितलेला धर्म आणि त्यांचा तो विचार सोबत घेऊन जगत राहिलो आणि आमचं जगणं हे विवेकाला धरून ऊर्ध्वगामी होत गेलं तर मनुष्य असा आहे की तो देवत्वाला पोचू शकतो. नाहीतरी गीतेमध्ये ममई वांशो हा शब्द लिहिलाच ना. बरोबर.
म्हणजे परमात्म्यानं असं सांगितलं, तुम्ही माझे अंशच आहात रे बाबा. समुद्राचा एक थेंब लॅबोरेटरीमध्ये नेला आणि तपासला तर त्या समुद्राच्या पाण्याच्या एका थेंबातही समुद्रात असलेले सगळे गुण आहेत. अरे प्रयोगशाळेत आपण तपासल्यानंतर ते दिसेल. होय होय होय. फक्त त्या पाण्याच्या थेंबाला आपण समुद्राचे अंश आहोत, आपण विश्वात्मकाचे अंश आहोत हे कळण्याची आवश्यकता आहे. बरोबर. ते कळालं, त्याचं जगणं हे ऊर्ध्वगामी वरच्या दिशेला होत गेलं तर तोच देवत्वाला पोचतो. होय. आणि हाच माणूस संतांचा विचार सोबतीनं न घेता जगणं भरकटलं, अयोग्य दिशेनं गेलं, प्रवास खाली गेला तर हाच पशु, हाच राक्षस. बरोबर. देव आणि राक्षस वेगळे नाहीच. आता तो राहिलेला प्रश्न आपला अर्धवट राहिला की तुम्ही जो गोरोबा काकावर लिहिलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे शोधून काढलेले जे काय मुद्दे आहेत आणि ज्या आठवणी लोकांना माहीत नव्हत्या त्यासुद्धा तुम्ही नोंद केल्या की तो संग्रह कसा जमा केला आहे असा एक प्रश्न होता आणि त्याचा संदेश काय दिला त्या आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून. होय, हा प्रश्न ज्या वेळेला आपण विचारला होता त्यावेळेला मी त्याची सुरुवात केली होती की संत गोरोबा काकांचं चरित्र पहिल्यांदा संत नामदेवरायांनी लिहिलं. नामदेवरायांनी जे लिहिलं तोही संदर्भ आहे. त्यानंतर संत एकनाथांनी, नाथबाबांनी गोरोबा काकांचं चरित्र लिहिलं. अभंग रूपानं असलेलं त्यातूनही संदर्भ मिळतात. इतर संतांनी मोजके का असेना पण काही अभंग लिहिलेले आहेत. गोरोबा काकांच्या अभंगांमधून काही संदर्भ मिळतात. याच्याबरोबर महिपती बाबांनी भक्त विजय नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यात गोरोबा काकांचं चरित्र आलं आहे. त्यांनी लिहिलेलं संत नामदेवरायांचं जे चरित्र आहे त्यात गोरोबा काकांचे संदर्भ मिळतात. त्यातून तुम्हाला काकांचं चरित्र सापडतं. याच्यासह रामकृष्ण असं याच्याबरोबर उद्धव चितगण, दासगणू बाबा अशा अनेक चरित्रकारांनी गोरोबा काकांचं चरित्र आपल्या लेखणीमधून लिहिलेलं आहे. ह्या सगळ्यांचं संकलन करत करत हा प्रवास पुढं जात राहिला. तुम्ही तेर नगरीमध्ये जे गोरोबा काकांचा जन्म झाला त्याच्या काय आठवणी, तुम्ही वास्तववादी चित्रण जे तुम्ही पाहिलं अनुभवलं ते काय लिहिलंय का? पहिला भाग तर हा की गोरोबा काकांचा विचार आणि त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा तेरच्या दगडात असल्यासारखं मला वाटतं. बरोबर. गोरोबा काका म्हणजे तेर आणि तेर म्हणजे गोरोबा काका असं वैष्णव परंपरा मानते. बरोबर. मी तेरच्या दगडात म्हणत असताना मला गोरोबा काकांच्या या अनेक गोष्टी अंशरूपानं ज्या दिसल्या ना, ते एक गोरोबा काकांचं जन्मस्थान तेरमध्ये आहे. होय. त्याला तेरची आम्ही सगळी मंडळी गोरोबा काकांचा वाडा म्हणतो, गोरोबा काकांचं राहतं घर. अनेक कथा आख्यायिकेच्या रूपानं आणि लिखित स्वरूपानं सुद्धा पुढं येत राहिल्या. त्या आमच्या पुढं सुद्धा आल्या. होय होय. त्याच्यामुळं तिथं असलेलं तुळशी वृंदावन, तिथं असलेली विठ्ठल मूर्ती, त्याच्या भोवताली प्रदक्षिणा करत असलेल्या या सगळ्या कथा गोरोबा काकांचं चरित्र सांगतच होत्या. महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर तेरमध्ये आहे. त्रिविक्रम मंदिर असं म्हटलं जातं. 4थ्या शतकातलं मंदिर आहे ते. याच्यावर खूप बोलायला लागेल. मी गोरोबा काकांच्या विषयाकडे येतो. गोरोबा काकांना भेटण्यासाठी त्या काळातले सगळे संत अनेकदा तेरला आलेले आहेत. त्यावेळेला गोरोबा काकांच्या घरी त्यांनी निवास केला आहे, तिथं त्यांनी सहभोजन केलं आहे. पण ज्या वेळेला गोरोबा काकांच्याकडं ही सगळी संत मंडळी येत होती, कोणाकोणाची नावं घेता येतील? मी मगा सांगितलेली जी संतांची मांदियाळी आहे ती सगळी वा वा वा. म्हणजे ज्ञानदेवादी ही चारी भावंड त्याच काळातली, संत नामदेवराय त्या काळातले, सावताबाबा त्या काळातले, चोखामेळा महाराज त्या काळातले, वा, वा. जगमित्र नागा, सच्चिदानंद बाबा, जोगा परमानंद, जनाबाई, खूप मोठा सर, हा आता मी संपन्न असा दिंडी कालावधी पाहिली, आहे. दिंडी पाहिली. होय. ती दिंडीला आम्ही विचारलं कुठून आला, तर त्यांची गाडी बैलासह त्यांनी सांगितलं की आम्ही पंढरपुराहून आलो. होय. एकेकाळी गोरोबा काका पंढरपूरला जायची, पण विठ्ठलालाच तेरला बोलवलं असंच मला वास्तवचित्र दिसलंय. नाही, याला सुद्धा आपण दोन्ही धागे जोडू शकतो. गोरोबा काकाच पंढरपूरला गेले मान्य,
पण पंढरीचा परमात्मा गोरोबा काकांना भेटण्यासाठी तेरला सुद्धा आला होता. हे वास्तववादी चित्रण पाहिलं. नाथबाबांनी ते चरित्रामध्ये लिहून ठेवलंय. हा. राहिलासे हरी लक्ष्मी सहित घरी, दैन्य सहपरिवारी पळून गेले वगैरे नाथबाबांनी वर्णन केलंय की प्रत्यक्ष परमात्मा कुंभाराच्या वेशामध्ये तेरला आला होता. गोरोबा काकांच्या घरी तो राहिला. काही महिने त्यानं तिथं काम केलं. गोरोबा काकांना हात नव्हते तर त्यांचा सगळा प्रपंच त्या देवत्वाने ओढला. म्हणून गोरोबा काका पंढरपूरला गेले, पण त्याच्याबरोबर पंढरीचा परमात्मा सुद्धा गोरोबा काकांना ज्या वेळेला आवश्यकता वाटली त्यावेळेला तो आला. होय. आणि चरित्रात लिहिलंय तेवढा एकदाच आला असं नव्हे तर आपल्याला ठाऊक नसलेल्या कितीतरी वेळा आला असेल. सर मी रुईभरला गेलो होतो. रुईभरमध्ये माझी मुलाखत झाली. तिथं गरुड पक्षावर विठ्ठल आणि रुक्मिणी पंढरपूरच्या माध्यमातून कुठं आले, रुईभरला आले. आणि रुईभरवरून तेरला एका कुंभारणीचं आणि एका कुंभाराचं रूप घेऊन मग तेरला येऊन गोरोबा काकाचे हात ज्यावेळेस नव्हते त्यावेळेस त्यांना सहकार्य करण्यासाठी एक कुंभारीण आणि कुंभार या नात्यानं इथं आले असा तिथं मला संदेश मिळाला गरुड पक्षावर. तर त्यांना मी सांगितलं होतं की तुमच्या रुईभर मधून हे तुम्ही तैलचित्र तयार करा, तशी दिंडी करा आणि गोरोबा काकाला तेरला घेऊन जा की लोकांना कळेल हे असा प्रकार आहे. त्याच्यावर काय सांगता येईल का? तिथं गरुड पक्षाचं चित्र सुद्धा आहे. पंढरीचा पांडुरंग आपली सौभाग्यवती माय रखुमाईला सोबतीला घेऊन आला होता याचे संदर्भ नक्की आहे. येताना सोबतीला त्यानं गरुडाला आणलं होतं कारण कुंभाराच्या सोबत गाढव लागतं. ते गाढव सुद्धा होतं. गाढव बनवून त्यांनी आणलं होतं हेही नाथबाबांनी लिहून ठेवलं. वा वा. रुईभरचा संदर्भ कुठल्या अर्वाचीन चरित्रकारांनी जर घेतलेला असेल तर तुम्हाला ठाऊक नाही. आणि मी जे पूर्ण इव्हिडन्सवर आधारित किंवा ज्याला प्रमाण सबळ आहेत असे जे चरित्रग्रंथ आहेत त्याला संदर्भ म्हणून गृहीत धरतो. याचा अर्थ ते 100% खोटं आहे असं मी म्हणणार नाही. तिथं गरुड पक्षाचा स्तंभ बांधलाय त्यांनी. हो, पण श्रद्धेतून आख्यायिकेच्या रूपानं असे अनेक संदर्भ अनेक ठिकाणाहून येतात. त्याला लिखित स्वरूपाचा आधार त्यांच्याकडे काय आहे ते बघावं लागेल. बरं सर, आता यात्रा हे दिंड्या येतात, हे दिंडे दाखव, हे सारख्या दिंड्या येतात या मराठवाड्यातून किंवा राज्यातून किती ठिकाणाहून दिंड्या येतात आणि ही यात्रा किती दिवसाची असते आणि गोरोबा काकांना एवढं श्रद्धेस्थानी ठेवण्यासाठी हजारो लाखो माणसं इथे येतात. यावर तुम्ही काय सांगा? संपूर्ण महाराष्ट्रभरातून या वारीला दिंड्या येतात. अनेक तुमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना हेही ठाऊक आहे की गोरोबा काकांची प्रत्येक महिन्याची वारी भरते. होय. प्रत्येक महिन्याला कृष्णपक्ष एकादशी वद्यवारी जी असते ते संतांची असते. त्या ठिकाणचा परिसर तिथं असलेल्या संताला जातो. पण ह्या वारीचं महत्त्व या कारणामुळे की चैत्र वद्य त्रयोदशी शके 1239 मी मागा म्हटल्याप्रमाणे गोरोबा काकांनी समाधी घेतली होती. ती ही वारी आहे चैत्राची. त्रयोदशीला गोरोबा काकांचा समाधी सोहळा आम्ही इथे साजरा करतो. पंढरपूरला जसं आषाढीचं महत्त्व आहे तसं गोरोबा काकांच्या तेरला या चैत्रवारीचं महत्त्व आहे. वा. त्यामुळं या वारीसाठी महाराष्ट्रभरातून अनेक दिंड्या, अनेक पालख्या, अनेक फड या ठिकाणी येतात. त्यांचा येण्याचा जो दिवस असतो तो चैत्र वद्य दशमीचा. आज दशमी तिथीच आहे. बर. दशमीला त्यांचं आगमन होतं आणि आजच्या दिवसापासून मग प्रवचनं, कीर्तनं, भजन, हरिजागर हा उत्सव सुरू होतो. किती दिवस असतो? आणि हा उत्सव चतुर्दशीला तेरमध्ये असलेल्या भगवान नरसिंहाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं गोपाळकाला केला जातो. वा वा. आणि गोपाळकाला झाल्यानंतर हा उत्सव पूर्ण होतो. गोपाळकाला साधारण किती दिवसांना असतो? चतुर्दशीला म्हणजे दशमीनंतर एकादशी येते. उद्या मानाची महापूजा असेल. भजन कीर्तन प्रवचन तर अनेक फडांवरती शेकडो दिंड्या त्यांचे भजन कीर्तनाचे कार्यक्रम करतात. किती दिवसांना असतो? मी तेच सांगतोय. आजचा दिवस दशमीचा, उद्याचा दिवस एकादशीचा. एकादशी झाल्यावर द्वादशी येते. द्वादशीच्या नंतर गोरोबा काकांची पुण्यतिथी असते जी त्रयोदशीला असते. आणि पुण्यतिथीच्या पुढच्या दिवशी चतुर्दशी असते
काही वेळेला एखाद्या तिथीचा क्षय झाला तर मात्र अमावस्या येते. पण चतुर्दशी किंवा अमावस्या म्हणजे गोरोबा काकांच्या पुण्यतिथीच्या पुढच्या दिवशी हा गोपाळकाला होतो आणि तिथं पारंपरिक उत्सव संपतो. पण अक्षय तृतीयेपर्यंत यात्रा मात्र चालू राहते. पूर्वी यात्रा महिनाभर असायची. गोपाळ काल्याच्या निमित्तानं काय संदेश जातो? काय गोपाळकाला सुद्धा पुन्हा समतेचा संदेश हाच भाग आहे. म्हणजे सगळे वारकरी भगवान नरसिंहाच्या मंदिरामध्ये जातात, पंढरपूरला असल्यावर गोपाळपूरला जातात, ईश्वरी स्थान जिथं आहे तिथं हे पोचतात आणि सगळे मिळून पुन्हा एकदा भगवान कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं आणि सगळे भेदाभेद विसरून संतांनी जी परंपरा घालून दिली तो काल्याचा प्रसाद एकमेकांना भरवतात. बरोबर. मग तो छोटा मोठा हा संबंध राहत नाही. हा या जातीचा तो या वर्णाचा हा संबंध नसतो. 80 वर्षाचा वयोवृद्ध 10-12 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाया पडतो. गोपाळकाला म्हणजे पुन्हा समतेचा संदेश आहे. आज आपण या इंद्रायणीच्या काठी उभारलात, बसलात आणि आजची ही मुलाखत झालेली आहे. फार सुंदर मुलाखत झाली. तुम्ही आज एखादा गोरोबा काकावर, विठ्ठलावर एखाद्या अभंगाचा थोडासा संदेश. मी विठ्ठलावर म्हणण्यापेक्षा गोरोबा काकांचाच विचार समाजाला कळावा म्हणून 2 शब्द सांगतो. गोरोबा काकांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, श्रवण नयन जिव्हा शुद्ध करी, हरिनामे सोहमकारी सर्व काम, मग तुझा तू चिदिवटा होशी गा सुभटा, मग जाशील वैकुंठ हरिपाठे. मी संपूर्ण अभंग घेत नाही, वेळ खूप जाईल. पण शब्द फार महत्त्वाचे आहेत. गोरोबा काकांचा हा अभंग आम्हाला सांगतो किंवा गोरोबा काका आम्हाला बोलतात, म्हणतात, अरे 3 गोष्टी सांभाळा. काही नाही जमलं ना, एवढ्या गोष्टी सांभाळल्यात तरी तुमचं जगणं सुंदर होईल, तुमचा संसारही सुफल होईल आणि परमार्थसुद्धा सिद्धीला जाईल. 3 गोष्टी कोणत्या? 1 श्रवण, कानाचं ऐकणं चांगलं असू द्या, ते शुद्ध असू द्या. 2 नयन, डोळ्याचं पाहणं चांगलं असू द्या, दृष्टी चांगली असू द्या, समदृष्टी असू द्या. एकाकडे एका दृष्टीनं आणि दुसऱ्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघू नका. तुमच्या दृष्टीमध्ये पाप असता कामा नये, दृष्टी शुद्ध असावी. श्रवण नयन आणि पुढे लिहिलं जिव्हा शुद्ध करी. तुमची वाणी शुद्ध असू द्या, वाणी चांगली असू द्या, वाणी मृदू असू द्या, नितळ असू द्या, प्रेमळ असू द्या. चांगलं बोला. चांगलं बोलता येत नाही ना, किमान वाईट तरी बोलू नकोस. शब्द माणसं जोडतातही आणि शब्दच माणसं तोडतातही. वाणी इतकी महत्त्वाची आहे. बरोबर. आपली वाणी मृदू असावी, कुणाला दुखवणारी असू नये. 3 गोष्टी सांभाळा, श्रवण नयन आणि जिव्हा, ती शुद्ध असू द्या. आणि हे शुद्ध ठेवून मग तुमच्या वाट्याला जे काही काम आलंय ना, तेच त्यानं मला विहित कर्म म्हणून सोपवलेलं आहे, निष्ठेनं करत राहा. मग तुम्ही काहीही करा. वा 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 वा, सुंदर सुंदर. तर हे दीपक खरात महाराज आहेत. आम्ही आज तेरणा नदीच्या काठाला, जसं की पंढरपूरचं मंदिर इंद्रायणीच्या काठाला आहे, तसं तेरणेच्या काठाला गोरोबा काकाचं मंदिर आहे. आज एक अभंग आपल्याला आठवतोय, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. अशा पद्धतीनं आज आपण गोरोबा काकाच्या या मंदिरामध्ये आपण अत्यंत चांगली मुलाखत दीपक खरात महाराजांची घेतली. खरं म्हणलं तर गोरोबा काकांचं चारित्र्य आणि गोरोबा काकाचं चरित्र एवढ्या मुलाखतीमध्ये आपल्याला मांडता येणार नाही. याला
फार मोठा काळ लागणार आहे, पण आपण जेवढं शक्य आहे तेवढं गोरोबा काकांचं चरित्र, चारित्र्य आणि आतापर्यंत केलेला कारभार, आतापर्यंत जगलेलं जीवन आणि लोकाला दिलेला संदेश संत महात्म्याच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून आणि दीपक खरांच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून अवघ्या जगभर, देशभर, राज्यभर जात आहे. हाच संदेश कायमस्वरूपी टिकून राहावा. महाराजांनी सांगितलं, गोरोबा काकांचा 3 मूलमंत्र कायमस्वरूपी आपल्या स्मरणात ठेवा. एक वाणी चांगली असावी, एक नयन चांगलं असावं आणि तिसरं श्रवण चांगलं असावं. म्हणजे चांगलं ऐका रे, चांगलं निखळ माथ्याने पहा रे आणि मुखाने चांगलं बोला रे, असा संदेश गोरोबा काकाने दिला आहे. आणि हेच तुमचं खरं आयुष्य, जीवन जगण्याचा संदेश गोरोबा काकाने तेर या नगरीमधून दिलेला आहे असं ते सांगतात. बघूया येणाऱ्या काळामध्ये या इंटरनेटच्या जमान्यातून, या मोबाईलच्या जमान्यातून संताच्या शुद्ध विचाराच्या बाजूला हे कलियुग कसं झुकणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार, संताचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विचार शुद्ध लिहा, चांगले विचार लिहा आणि समाजाला संदेश द्या. धन्यवाद तेरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.